आता या रिफंड टॉपिकमध्ये या चॅप्टरमध्ये बघाल तर 54ला हा रिफंड सेक्शन चालू होतो. 54 आहे, 55 आहे. रिफंड इन सर्टन केसेस. याच्यामध्ये UN वगैरे जे आहेत, स्पेशलाइज एजन्सीज आहेत, त्यांचा रिफंड जो आहे एम्बॅसी ऑफ फॉरेन कंट्री यांचा जो आहे तो या सेक्शन 55 मधनं येतो. 54 आहे सेक्शन, मग 55 आहे. 56 जो आहे हा कशाबद्दल आहे तर इंटरेस्ट ऑन डिलेड रिफंड. इंटरेस्ट जर उशिरा रिफंड दिला तर इंटरेस्ट मिळेल. आणि हे जे कन्झ्युमर वेलफेअर फंड आहे म्हणजे मेजर यातला मुख्य सेक्शन जो आहे तो 54 बघायचा आहे आपल्याला. बाकी 55, 56, 57, 58 मध्ये फार काय नाही आहे आपल्या कामाची. उशिरा रिफंड मिळाला, रिफंडचा एक पिरियड आहे 60 दिवसामध्ये रिफंड नाही दिला तर इंटरेस्ट गव्हर्नमेंट देईल, एवढंच त्यामध्ये आहे. आता इंटरेस्ट जर का एखाद्या कन्झ्युमरकडनं इंटरेस्ट घेतल्याचा GST घेतल्याचा 12% आणि 18% जर का GST घेतला गेला तर गव्हर्नमेंट 12च्या ऐवजी 18% GST जमा जरी केला आपल्या टॅक्सपेअरनी तरी गव्हर्नमेंट एक्सेस टॅक्स घेऊ शकत नाही. मग ज्याच्याकडनं टॅक्स एक्स्ट्रा घेतला गेला आहे आयदर त्याला रिफंड द्यायला पाहिजे, आणि जर तो ट्रेस करणारा नसेल, तो व्यक्ती सापडणारा नसेल तर मग तो कन्झ्युमर वेलफेअर फंडमध्ये जमा होईल. एखाद्या व्यापाऱ्याने एक्सेस टॅक्स कलेक्ट केला आणि त्याने रिफंड मागितलं की रिफंड द्या, मी एक्सेस टॅक्स जमा केला आहे, तर तो कोणाला जमा केला आहे, कोणाकडनं जमा केला आहे, मग राईट कोणाचा रिफंड घेण्याचा आहे. जर राईट त्या टॅक्सपेअर जर नसेल तर त्याला कन्झ्युमर वेलफेअरमध्ये अमाऊंट ती जमा केली जाते, तो रिफंड त्या व्यापाऱ्याला दिला जात नाही. आणि मग कशा प्रकारे तो फंड युटिलाइज केला जाते अमाऊंट, हे सेक्शन 58मध्ये हे युटिलायझेशन ऑफ फंड. तर मेजर जो सेक्शन आहे आपल्याला तो 54च आहे. आणि 54 प्रमाणे सेक्शन 54 प्रमाणे जर आपण गेलो तर मग पुढे ते रूल आहे 89. ॲप्लिकेशन करा रिफंडसाठी, रिफंड टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीज. मग ॲप्लिकेशन केल्यावरती पुढे काय येईल त्याचं ॲक्नॉलेजमेंट मिळेल. प्रोव्हिजनल रिफंडचा एक रूल आहे. ऑर्डर सँक्शन रिफंड आहे. क्रेडिट ऑफ इनपुट अमाऊंट ऑफ रिजेक्टेड रिफंड आहे. अशा प्रकारे रूल आहेत. ऑर्डर सँक्शनिंग इंटरेस्ट आणि डिलेड रिफंड ऑफ टॅक्स टू सर्टन पर्सन्स. आता आपण LUT बघतो की LUTसाठी 96A एक्सपोर्ट ऑफ गुड सर्व्हिसेस अंडर बॉन्ड और LUT. ॲप्लिकेशन द्या. एक्सपोर्ट आणि सेजमध्ये सप्लाय म्हणजे 0 सप्लाय करायचा असेल तर विदाउट पेमेंट ऑफ IGST करता येईल. 96 मध्ये रिफंड ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स पेड ऑन गुड सर्व्हिसेस एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया. आणि 96B जो आहे रिकव्हरी ऑफ रिफंड ऑफ अनयुटिलाइज म्हणजे ITC रिफंड घेतला ऑन इंटिग्रेटेड टॅक्स पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स वेअर एक्सपोर्ट प्रोसेस आर नॉट रिअलाइज. म्हणजे जर गुड्स विकले आणि त्याचे जर पैसे नाही आले तर रिफंडची जी अमाऊंट दिलेली आहे त्याची रिकव्हरी होईल. अशा प्रकारे 96B सांगेन पुढे काय. कन्झ्युमर वेलफेअर फंड वरती दिलं बघितलं त्याचा रूलप्रमाणे 97 आहे. आणि रिफंड करता ॲप्लिकेशन द्यायला लागायचं पहिले तेव्हा संपूर्ण ऑनलाईन प्रोसिजर नव्हती त्यावेळेस 97A रूल वापरला जायचा की तुम्ही काही मॅन्युअल फायलिंग करा आणि बाकी मग हे ऑनलाईन फायलिंग करा आणि बाकी डिपार्टमेंटला जाऊन मग सबमिट करा. त्याच्यामध्ये जे फॉर्म वापरले जातात ते फॉर्म आहेत RFD 01 ॲप्लिकेशन फॉर रिफंड. आता हे जर का काढून बघितले ना तर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. म्हणजे ॲक्च्युली आपण जेव्हा वाचायला जाऊ पुढे ते अगोदरच
ॲप्लिकेशन फॉर रिफंड. आता ॲप्लिकेशन जो ॲप्लिकेशन करेल ॲप्लिकेशन कशासाठी करता येतं, क्लेम रिफंडचा कुठल्या प्रकारचा असतो. आता हे दिलं इकडे. जर का मी पोर्टलला गेलो तर तुम्ही मला दाखवतो पोर्टलला काय करता येईल. म्हणजे वाचतो काय ते लगेच कळेल हे बघितल्यानंतर. रिफंड, ॲप्लिकेशन फॉर रिफंड. हे एवढे ऑप्शन आहेत. रिफंड कसला घ्यायचं, मग हे जे ऑप्शन दिले तेच सगळे तुम्हाला इकडे. क्लेम फॉर रिफंड मे अराइज इन द फॉलोइंग सिच्युएशन. रिफंड तुम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये मिळू शकतो याचीच यादी आहे ती. रिफंड ऑफ एक्सेस बॅलन्स इन कॅश लेजर. कॅश लेजरला एक्सेस बॅलन्स असेल त्याचा रिफंड मिळेल. रिफंड ऑफ ITC ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स सर्व्हिसेस. ITCचा रिफंड आहे. रिफंड ऑफ ITC एक्सपोर्ट ऑफ गुड सर्व्हिस विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. आता जर असं पण तिथे वाचतोय तर विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स काय केलं आहे. रिफंड ऑफ ITC ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड सर्व्हिसेस. एक्सपोर्ट ऑफ गुड सर्व्हिस केलं आहे. विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स एक्सपोर्ट केव्हा करता येतं, जेव्हा LUT किंवा बॉन्ड असेल तर IGST न भरता एक्सपोर्ट करता येतं. टॅक्स आउटवर्ड टॅक्स भरायचा नाही आहे तर काय होईल, ITC ॲक्युमुलेट होईल ना. मग ITC जो ॲक्युमुलेट होईल त्या ॲक्युमुलेटेड ITCचा रिफंड घ्यायचा आहे. म्हणजे रिफंड ऑफ ITC येणार तिकडे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखादी केस येते तेव्हा त्यांनी बघितलं पाहिजे की एवढे ऑप्शन दिले यातला कुठला ऑप्शन चूज करून ॲप्लिकेशन फाईल केलं आहे टॅक्सपेअरनी हे पहिले लक्षात घ्या. रिफंड त्याला देणं आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. जर असेल बरोबर त्यांनी जे काही ॲप्लिकेशन केलं आहे ते ॲप्लिकेशन जर का बरोबर आहे तो रिफंड तो त्याला देणं लागते डिपार्टमेंट तर मग तुम्हाला त्याच्यावरती कार्यवाही करायची आहे. त्यामुळे तुम्हाला पहिले हे कळलं पाहिजे तो कुठल्या केसमधला रिफंड मागतोय. कॅश लेजरचा रिफंड आहे, ITC ऑन एक्सपोर्ट आहे, पुढे ऑन अकाउंट ऑफ सप्लायज मेड टू सेज युनिट विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. म्हणजे त्याच्याकडे जर का LUT किंवा बॉन्ड आहे तो एक्सपोर्ट करो सेजमध्ये सप्लाय करो. त्याच्याकडे रिफंड ऑन अकाउंट ऑफ ITC पहिले मी हा क्लिअर करतो. ऑन अकाउंट ऑफ सप्लायज मेड टू सेज युनिट डेव्हलपर विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. विदाउट पेमेंट ऑफ टॅक्सने काय केलं, सेजमध्ये सप्लाय केला. तर इथे वर दिलं आहे रिफंड ऑफ ITC. इथे दिलेलं नाही की कसला रिफंड आहे. पण इथे पण काय होईल, जर LUT किंवा बॉन्ड असेल सेजमध्ये सप्लाय केला आहे तर ITCचाच रिफंड येईल. बघा एक तर रिफंड आउटपुट टॅक्सचा असेल किंवा इनपुट टॅक्सचा असेल, दोनच असेल ना. आउटपुट टॅक्स भरला आहे तो द्या परत, किंवा मग आउटपुट टॅक्स नाही भरायचा तर ITC ॲक्युमुलेट आहे तो द्या रिफंड. रिफंड ऑफ अकाउंट ऑफ ITC ॲक्युमुलेटेड ड्यू टू, इथे पण दिलं आहे ITC ॲक्युमुलेटेड ड्यू टू इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर. आता ह्याच्यामध्ये काय असतं की आउटपुट टॅक्स 12% आणि इनपुट्स 18% आहेत, 28% आहेत, मे बी 12% पण असतील, किंवा आउटपुट 5% आहे आणि इनपुट जे आहेत हे जास्त. इथे काय होतं, टॅक्स कलेक्शन 5% होतं पण परचेज जे होतं ते 18, 28, 12% होतं. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस त्याला 5% पे करायचे आहेत तो ITC मधनंच पे करतो, त्याला कॅश लागतच नाही आणि इथे त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिटचा बॅलन्स वाढत जातो. क्रेडिट लेयरचा बॅलन्स त्याचा वाढत जातो.
तर तो त्याचा रिफंड घेऊ शकतो. जर आपल्याला सेक्शन 54मध्ये बघायचं आहे कधी घेता येतो, त्यानुसार तो ॲप्लिकेशन देईल. ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय, आता हे डीम एक्सपोर्ट काय असतं हे मी सांगेन. डीम एक्सपोर्ट काय असतं? ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय रेसिपियंट. इथे बघा एक रेसिपियंट आहे डीम एक्सपोर्टला, रेसिपियंट, आणि दुसरं ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय सप्लायर ऑफ डीम एक्सपोर्ट. डीम एक्सपोर्ट जर असेल तर सप्लायर आणि रेसिपियंट दोघेही रिफंड घेऊ शकतात. लक्षात घ्या, डीम एक्सपोर्टच्या केसमध्ये रेसिपियंट आणि सप्लायर दोघांचाही अधिकार आहे की ते रिफंड घेऊ शकतात. तर डीम एक्सपोर्ट कशाला म्हणतात हे मी सांगणार आहे, मग तुम्हाला हे क्लिअर होईल. रिफंड ऑन अकाउंट ऑफ सप्लाईज टू से डेव्हलपर विथ पेमेंट ऑफ टॅक्स. आता जर का IGST भरायचं आहे, एलिजिबिलिटी नाही आहे, तर तुम्ही भरा IGST. आता IGST भरताना ज्या वेळेस मला टॅक्स भरायला येतो आहे, मला भरायला आले 100 रुपये आणि मी ITC-मधनं 80 भरले आणि कॅशमधनं 20 भरले आणि 100 पे केले, ते काय म्हणणार? रिफंड 100 तर द्या, IGST भरला आहे. जर मला 100 भरायचेच नाही आहे तर मी रिफंड या 80चा मागेन, कारण की 100 भरायचेच नाही आहे तर माझ्याकडे 80 काय होतील? क्रेडिट लेवलला जमा राहतील. लक्षात घ्या, एक्सपोर्ट करायचं आहे पण LUT बॉन्ड नाही आहे, म्हणजे पहिले IGST भरा, मग जो भरला आहे त्याचा रिफंड घ्या. मग भरेल ITC-मधनं आणि कॅशमधनं, म्हणजे मी 100 रुपये दिले, 100 रुपये द्या. 100 भरलेच नाही तर मग ITC कितीच आहे, म्हणजे मी सप्लायरला 80 रुपये दिले, ITC ॲक्युमुलेट आहे, ITC जमा त्याचा, तो ITCचा रिफंड मिळेल. एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस विथ पेमेंट ऑफ टॅक्स. रिसिपियंटकडून काय टॅक्स मिळणार नाही, पण जेवढ्या अमाऊंटचा एक्सपोर्ट केला सर्व्हिसचा, IGST भरला, त्याचा रिफंड क्लेम करता येईल. टॅक्स पेड ऑन इंट्रास्टेट सप्लाईज विच इज सबसिक्वेंटली हेल्ड टू बी इंटरस्टेट सप्लाय अँड वाईस वर्सा. टॅक्स पेड केला, पेड करायचा होता CGST HGST, पण IGST भरला होता, मग IGST भरला आणि CGSTने रिफंड मागितला. चुकीचा टॅक्स जमा झाला असेल, म्हणजे जिकडे इंटरस्टेट सप्लाय होता तो इंटर दाखवला आणि टॅक्स जमा केला, नंतर ते चूक कळली, करेक्शन केलं, योग्य टॅक्स भरला आणि चुकीचा टॅक्स जो भरला होता तो रिफंड मिळेल. ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय सप्लायर ऑफ डीम एक्सपोर्ट हे बघितलं. एनी अदर स्पेसिफाय एक्सेस अमाऊंट ऑफ टॅक्स भरला तो, आणि ऑन अकाउंट ऑफ असेसमेंट, प्रोव्हिजनल असेसमेंट, अपील, एनी अदर ऑर्डर. जास्त अमाऊंट भरली होती कशा करता? ऑन अकाउंट ऑफ असेसमेंट, प्रोव्हिजनल असेसमेंट, अपिलामध्ये, आणि नंतर मग अमाऊंट कोर्टाने कमी केली किंवा ऑथॉरिटीने कमी केली, तर मग जी अमाऊंट जमा केली त्यातली अमाऊंट रिफंड घेण्याकरता हा ऑप्शन आहे. तर एवढ्या प्रकारामध्ये रिफंड हा अलाव होतो. ते सगळं इकडे दिलेलं आहे. आता इथे बघा, पहिले हे मी क्लिअर करतो की जर का रिफंड ऑन अकाउंट ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स विथ पेमेंट ऑफ टॅक्स आहे, एक्सपोर्ट ऑफ गुड्स आहे, एक्सपोर्ट ऑफ गुड्स विथ पेमेंट ऑफ टॅक्स, तर IGST कुठे जमा होईल? गुड्स आहे काय, सर्व्हिस नाही आहे, गुड्स आहे, गुड्स आहे. रूल 96, मी गुड्स एक्सपोर्ट करतो, कुठल्या मार्गाने जातील? एक ते समुद्र मार्गे किंवा मग हवाई मार्गे. डायरेक्टली एक कोणतरी हमाल पकडला ते गुड्स सांगून पाठवले असं तर होणार नाही, किंवा कस्टम किंवा कुरिअरवाल्याला दिले हे, तर त्याला कस्टममध्ये एंट्री करायला लागेल, हे गुड्स आम्ही पाठवतो. मग कस्टममध्ये याचं व्हॅल्युएशन सगळ्या प्रोसिजर केल्यानंतर समजा तिकडे 10,000 रुपये हा IGST लागला असेल, तर त्याची एंट्री कशामध्ये येईल? शिपिंग बिलमध्ये येईल. आता जसं इथे हे पेमेंट केलं जातं कशामध्ये? कस्टममध्ये, कस्टममध्ये पेमेंट केलं जातं. यावेळेस एक्सपोर्ट होतो, त्याची 6A मध्ये GSR 1ला एंट्री होते.
GST 1मध्ये जेव्हा मी भरायला जाईन इकडे, तर इकडे हे बघा काय दाखवतो, प्लीज कन्फर्म टू बिलो गाईडलाईन फॉर रिफंड ऑफ IGST पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स. इनवॉइस डेटा फॉर एक्सपोर्ट ऑफ गुड्स इज प्रोवाइडेड इन टेबल 6A of GSR 1 for the relevant tax period. Invoice number provided in table 6A GSR 1 are same as that of the invoice detail given in shipping bill. म्हणजे इनवॉइस जो बनवला आहे तो इनवॉइस मी कुरिअरवाल्याला दिला. कुरिअर एजन्सीवाले हे काम घेतात, त्यांना इनवॉइस दिला, गुड्स दिले, ते कस्टममध्ये गेले, त्याने सांगितलं बघा हा इनवॉइस आहे, त्याच्यावर सप्लायरचा GST नंबर आहे, सगळी माहिती आहे, हे गुड्स फॉरेनला कुठे पाठवायचे आहे त्याची माहिती आहे, ते पाठवण्याची जबाबदारी मला मिळालेली आहे, हे तुम्ही तुमच्याकडे शिपिंग बिल बनवा आणि जी काय अमाऊंट पेबल आहे ती तो भरेल IGSTची. द इनवॉइस विथ डिफरंट इनवॉइस नंबर डेट इन गिवन इन शिपिंग बिल विल बी रिजेक्टेड बाय आईसगेट. आता जर का इथली डेट जी आहे ती क्रॉस चेक होते, आईसगेट म्हणजे कस्टमचं सर्व्हर आहे त्याच्याबरोबर. सिलेक्ट विथ पेमेंट ऑफ टॅक्स. द GST पेमेंट ड्रॉप डाऊन वेन फायलिंग द इनवॉइस डिटेल. आता एक विथ पेमेंट आहे, एक विदाउट पेमेंट आहे. जर IGST न भरता एक्सपोर्ट करता येत आहे तर प्रश्नच नाही, पण जर तो IGST भरत असेल तर त्याला पुढे रिफंड मिळायला पाहिजे असेल तर इथला जो नंबर आहे GSTचा डेट आहे, इनवॉइस नंबर आहे, तो मॅच झाला पाहिजे शिपिंग बिलमध्ये जे इनवॉइस पडला आहे त्या इनवॉइस. आता जो इनवॉइस बनला आहे तोच इनवॉइस कस्टममध्ये एंट्री व्हायला पाहिजे, तोच इनवॉइस GSR 1मध्ये एंट्री व्हायला पाहिजे. मग तो आईसगेटमध्ये मॅच होईल. ते शिपिंग बिल जे माझ्याकडे येईल त्या शिपिंग बिलची इन्फॉर्मेशन ॲड रेकॉर्ड म्हटलं इकडे, तर इथे बघा शिपिंग बिल आहे, शिपिंग बिल नंबर आहे, पोर्ट कोड आहे, कुठल्या पोर्टमधनं ते एक्सपोर्ट झालं त्या पोर्टचा नंबर, म्हणजे हीच माहिती शिपिंग बिलला आहे. तिकडे हाच इनवॉइस नंबर आहे जो मी GST डिपार्टमेंटला कळवतो आहे, मॅच झाला तर रिफंड द्यायला काहीच करायची गरज नाही टॅक्स पेअरला. लक्षात घ्या. जर तरतूद अशी आहे की रिफंड हा टॅक्स पेअरला मिळणार आहे, पण त्याच्याकडे LUT किंवा बॉन्ड नसल्यामुळे काय होईल, IGST भरायला लागेल. IGST भरेल, इथे माहिती देईल 6A मध्ये की शिपिंग बिल काय, पोर्ट कोड काय, हे क्रॉस चेक होईल. माझा GSR 1मधला डेटा आईसगेटच्या सर्व्हरशी मॅच करेल. हां, GSTमध्ये दाखवला हा टर्न एक्सपोर्टला आणि तो कस्टमरला गेला. जर IGST भरला रिफंड मिळायला पाहिजे, तरतूद आहे. एक GSR 1ची मॅचिंग होतं, दुसरं मॅचिंग होईल जेव्हा आपण हे काढतो इकडे. परत आता अलर्ट दाखवतो. हा अलर्ट काय दाखवतो, प्लीज कन्फर्म टू बिलो गाईडलाईन्स फॉर रिफंड ऑफ IGST पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स. जर भरला आहे तिकडे तुम्ही, जर रिफंड पाहिजे असेल तर IGST अमाऊंट टू बी पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स सर्व्हिसेस आउटसाइड इंडिया ऑर टू सेज युनिट सेज आर फाईल्ड अंडर 3.1B मध्ये दाखवा. म्हणजे इकडे 3.B मध्ये अमाऊंट आहे की नाही हेही बघणार. जर मी तिकडे GSR 1ला भरला आहे 6A मध्ये, त्याची अमाऊंट इथे ऑटो पॉप्युलेट होऊन येणार. तिकडे प्रॉपर भरली पाहिजे, शिपिंग बिल तिकडे मॅच होईल आणि या B मध्ये ती अमाऊंट भरली पाहिजे. हे क्रॉस चेक आईसगेट होणार IGST. कळलं? शिपिंग बिल इज रिफंड ॲप्लिकेशन. जसं शिपिंग बिल फाईल होईल, शिपिंग बिल फाईल होईल तर इथे बघा काय म्हटलंय, जर पेमेंट केलं आहे. आता हे मी कुठनं काढलं हे तुम्ही बघताय, हे GST पोर्टलच्या मधनं काढलेली ही माहिती. एम आय इलिजिबल टू रिसीव द रिफंड ऑफ IGST. Am I eligible to receive the refund of IGST and says paid on export of goods if I have filed GST 3B.
3B मध्ये फाईल केला आहे, म्हणजे GST 1ला 6A मध्ये दाखवला आहे, 3B दाखवला आहे. आता you are eligible the refund of integrated tax and cess on account of export of goods with payment of tax if you meet the following condition. GST 1 फाईल केला, provide export detail in table 6A of GST 1 along with the shipping bill detail having integrated tax and cess levied and file form GST 3B of the relevant tax period. म्हणजे जिथे जी माहिती भरायची आहे ती प्रॉपर भरली तर रिफंड मिळणार आहे. हाऊ कॅन, पहिले काय म्हणलं, मी पात्र आहे का रिफंड मिळायला, यस. कशा प्रकारे पात्र होईल ही माहिती प्रोव्हाइड करा. हाऊ कॅन आय क्लेम रिफंड ऑन अकाउंट ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स विथ पेमेंट ऑफ टॅक्स अँड सेस वेन द रिफंड विल बी प्रोसेस. कशा प्रकारे रिफंड प्रोसेस होईल. Once you file GST 1 and provide export details 6A मध्ये along with shipping bill detail having IGST and cess levied and also file form 3B of the relevant tax period for which refund has to be paid, you are eligible to receive a refund on account of the export of goods made or payment of integrated tax and cess. GST portal shares the export data declared under the form GST 1 along with a validation that form GST 3B has been filed for the relevant tax period with IceGate custom system validate GST 1 data with their shipping bill and EGM data and process the refund. कोण प्रोसेस करता, कस्टम डिपार्टमेंट. GST आपलं जे कॉमन पोर्टल आहे याचा डेटा शेअर होतो 6A मधला 3Bला कस्टमच्या आईसगेट पोर्टल बरोबर. आणि द टॅक्सपेयर इज नॉट रिक्वायर्ड टू फाईल सेपरेट रिफंड ॲप्लिकेशन इन दिस केस अँड शिपिंग बिल इटसेल्फ शॅल बी ट्रीटेड ॲज रिफंड ॲप्लिकेशन. वन्स द रिफंड पेमेंट विल बी credited to the account of the taxpayer, the IceGate system shall share the payment information with the GST portal and the GST portal in turn shall share the information through SMS and email with the taxpayer. काही करायचं नाही आहे टॅक्सपेअरला. काय करायचं आहे, GST 1 आणि 3B फाईल करा, कॉमन पोर्टल आणि आईसगेट इथे व्हॅलिडेट करतील आणि टॅक्सपेअरच्या अकाउंटला ॲटोमॅटिकली रिफंड ट्रान्सफर होईल आणि तो ट्रान्सफर झाल्याने त्याला SMS आणि ईमेलवरती ती माहिती दिली जाईल. ही माहिती कुठं काढली मी, नॉलेज पोर्टलवरून काढली GSTच्या, बरोबर. नॉलेज तिथं काढली. हे सगळं दिलं आहे. डीम ॲप्लिकेशन, शिपिंग बिल, रिफंड ऑफ IGST इंटिग्रेटेड टॅक्स पेड ऑन गुड्स और सर्व्हिसेस एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया. गुड्स आहे, सर्व्हिस नाही आहे, हे लक्षात घ्या. गुड्स हे कस्टममध्ये जातात आणि तिकडनं मग शिपिंग बिल बनून ती प्रोसेस एक्सपोर्टची होते. मग कस्टमकडे माहिती आहे, कस्टमकडे टॅक्स जमा आहे. मग जर का GSTमध्ये जर शिपिंग बिल आहे किंवा बिल ऑफ एक्सपोर्ट आहे, हे डॉक्युमेंट प्रोसिजर फॉलो करायला लागतात. कस्टमर ते केली असेल आणि जसं तो कुरिअरवाला काय करतो, जो टॅक्सपेअर आहे माझ्याकडे, तो काय करतो, त्याला म्हणतो मी शिपिंग बिल पाठवून दे. तो मला शिपिंग बिल पाठवतो आणि त्या शिपिंग बिलमधनं मी GST 1 भरताना 6A मध्ये ती माहिती भरतो आणि मग ते आईसगेटचे मॅच होतं. जर LUT फाईल आहे तर मग टॅक्स जमा करायला लागत नाही. जर LUT नाही आहे तर टॅक्स जमा करायला लागतो. पण दोन्ही केसमध्ये 6A मध्ये शिपिंग बिलची इन्फॉर्मेशन द्यावी लागते, पोर्ट कोड द्यावा लागतो, कुठल्या पोर्ट, आणि ती माहिती शिपिंग बिलवरती असते, कुठल्या पोर्टवरनं गेलं आणि मग शिपिंग बिलचं बाकी डिटेल्स येतात. द ॲप्लिकेशन हॅज फर्निश्ड अ व्हॅलिड रिटर्न 3B. द पर्सन इन चार्ज ऑफ द कन्व्हियन्स कॅरिंग एक्सपोर्ट ऑफ गुड्स ड्युली फाइल्स डिपार्चर मॅनिफेस्ट और अँड एक्सपोर्ट मॅनिफेस्ट और अन एक्सपोर्ट रिपोर्ट कवरिंग. हे सगळं दिलं आहे रूलमध्ये, जे मी वरती वाचलं आहे. त्याचं हेच फायनल कन्क्लुजन आहे की काही करायचं नाही. रूल 96 प्रमाणे कस्टममध्ये जर गुड्स गेले, फक्त टॅक्सपेअरनी आपला GST 1 3B प्रॉपर फाईल केला का ॲटोमॅटिक त्याच्या अकाउंटला रिफंड येईल. Provided further that the information in 6A furnished under the first proviso shall be auto drafted from GST 1 for the said tax period. 6A मधना ती माहिती जी आहे ती तिथे मॅच होते. हां, ते कस्टममधलं आहे
आता फक्त हे रिफंड करता काय करायला पाहिजे, द ॲप्लिकंट हॅज अंडरगॉन अदर ऑथेंटिकेशन इन द मॅनर 10B मध्ये दिलेलं आहे. जर रिफंड मिळायला पाहिजे असेल तर अदर ऑथेंटिकेशन त्याला करावं लागेल, अदरवाईज रिफंड नाही मिळेल. जर नंबर कॅन्सल झाला आहे तो रिवोक करायचा आहे, काय करा, आधार ऑथेंटिकेशन पहिले हे आधार व्हेरिफिकेशन करून घ्या. आणि हे रिफंड पण पाहिजे असेल तर त्यात पण काय करायला लागतं, आधार ऑथेंटिकेशन करायला लागतं. GSR 1 भरला, 3B भरला आणि त्यांनी आधार ऑथेंटिकेशन केलं का त्यांनी वाट बघायची आपला रिफंड कधी येतो. आता बघा जे रिकमेंडेशन गेलं आहे त्याप्रमाणे आता जर गव्हर्नमेंटला गरज वाटते तर ते अशी सिस्टम बनवत आहेत की देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये आता बायोमेट्रिक होणार. आधार ऑथेंटिकेशनसाठी सगळे टॅक्सपेअर जेवढे आहेत त्या सगळ्यांचं होणार आधार ऑथेंटिकेशन. फार मोठ्या प्रमाणात त्यांना करायचं आहे. म्हणजे ही जी टॅक्स चोरी आहे ही थांबवण्याकरता जेवढे आत्ता रजिस्टर टॅक्सपेअर पण आहेत त्यांचं पण त्यांना करायचं आहे आधार ऑथेंटिकेशन. मे बी ते एकदा का ती त्यांनी सिस्टम बिल्ड केली का 3 महिने 6 महिने वर्षभर ते पिरियड देतील, ते करून घ्या आधार ऑथेंटिकेशन. नवीन लोकांचं करणारच आहेत आणि जे एक्झिस्टिंग आहेत त्यांचं पण ते करून घेतील. जो वेळ लागेल तो लागेल, पण मग गव्हर्नमेंटला सेफ्टी वाढते ना, टॅक्स चोरी होणार नाही पुढे याची गॅरंटी वाढते. आता ते याच्यावरती पोचलेले आहेत की आपण जे पहिले लक्ष दिलं नाही, नंबर कोणी घेतलेला आहे, कसाही घेतलेला आहे आणि मग तिथे टॅक्स चोरी होते. खूप मोठा रूल आहे, सगळा वाचाल तर बरेच गोष्टी त्यामध्ये आहेत. ओके, तर पहिले मला हे क्लिअर करायला लागतं की जे ॲप्लिकेशन डिपार्टमेंटकडे येतं की रिफंड त्याचा चेक करायचा आहे की ह्याला रिफंड मंजूर करायचा की नाही, ॲक्सेप्ट करायचा की नाही. तुमच्याकडे एक्सपोर्ट ऑफ गुड्सचं ॲप्लिकेशन येणारच नाही. IGST भरला आउटपुट टॅक्स ते येणारच नाही, लक्षात घ्या. म्हणजे ज्याच्याकडे LUT किंवा बॉन्ड आहे तर तो ITC रिफंडचं ॲप्लिकेशन करेल, हे क्लिअर पाहिजे. म्हणजे मला अनेक वेळा कोणतरी जर फोन करा ते विचारतात, मला हेच पहिले 10-12 वाक्यांना मला हेच क्लिअर होत नाही की त्यांच्याकडे ॲप्लिकेशन कुठलं आलं आहे हेच त्यांना माहीत नाही. हां, तो रिफंड कुठला मागतोय, ITC रिफंड आहे, सेजमधला आहे, एक्सपोर्टचा आहे, कसला आहे, काय. पहिले ही माहिती तुम्ही सगळी लक्षात घ्या ना, बाबा काय आलं आहे समोर, त्यांनी काय केलं आहे, त्याचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते कुठल्या रिफंडसाठी तो ॲप्लिकेशन करतो हे पहिले समजून घ्या. त्यानंतर मग पुढे रूल कुठला लागेल, सेक्शन कुठला लागेल, मग तरतूद काय हे बघता येईल ना. आतापर्यंत झालं आहे कसं, कोणाला तरी काहीतरी विचारायचं, तो जे सांगतो त्याप्रमाणे ॲक्शन घ्यायच्या. आता ही सवय बदलायला लागेल. हां, कुठल्या रूलप्रमाणे कुठल्या कारणाकरता ॲप्लिकेशन केलं आहे. म्हणजे हे तुम्हाला मी दाखवलं इकडे की बघा इकडे या इथे येऊन चूज करणार टॅक्सपेअर की ॲप्लिकेशन करायचं आहे रिफंड करता, तर त्यांनी इथे तो गेला असेल, इथे जाऊन त्यांनी कुठला ऑप्शन चूज केला आहे, डीम एक्सपोर्टचा मागतो आहे रिफंड, ITC रिफंड मागतो आहे, कुठल्या प्रकारचा रिफंड मागतो आहे ते कळलं का, मग त्यानुसार कुठला रूल आहे, त्यात काय तरतूद आहे, त्यानुसार तुम्हाला काय चेक करायचं आहे हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळतं. कळलं. त्यामुळे रूल 96 आता इथे मी नोटमध्ये असं आहे तर तुम्ही कम्प्युटरवरती काढाल. हे यस क्लिक केलं इकडे आलं आहे, हा रूल वाचता येईल. हा रूल पूर्ण वाचला, क्लिक केलं, असं मी लिंक ठेवलं आहे. ॲप्लिकेशन जे रिफंडचं जाईल ते कशामध्ये जाईल तर RFD 01 मध्ये. आता आपण बघितलं की ज्या व्यक्तीला रजिस्ट्रेशन घ्यायचं असतं तो ॲप्लिकेशन करतो आणि त्या डॉक्युमेंट जर क्लिअर नसतील किंवा माहिती दिलेली जर का त्याच्यामध्ये काय आणखीन माहिती डिपार्टमेंटला पाहिजे असतील तर ते क्लेरिफिकेशन मागवतात. तसं इथे नाही आहे. जर अपुरं किंवा चुकीचं ॲप्लिकेशन गेलं तर ॲप्लिकेशन फॉर रिफंड गेलं तर त्याला ॲप्लिकेशन कम्प्लिटेड इन ऑल रिस्पेक्ट, यस किंवा नो. जर यस आहे तर पुढे जायचं, जर नो आहे तर त्याला GST RFD 03 डिफिशियन्सी मेमो पाठवला जातो आणि त्याला ॲप्लिकेशन पुन्हा फाईल करायला लागतं, परत फाईल करा ॲप्लिकेशन.
ती माहिती परत पाठवा असं काय नाही. प्रॉपर इन्फॉर्मेशन सबमिट केली नसेल तर डिफिशियन्सी मेमो जातो. आता डिफिशियन्सी मेमो बघाल, जर व्यवस्थित भरलं ॲप्लिकेशन, हे बघा, हे त्यात वेगवेगळे डॉक्युमेंट द्यायला लागतात, डिक्लेरेशन द्यायला लागतात, ते सगळं प्रॉपर दिलेलं असेल तर ते ॲप्लिकेशन विचाराधीन आहे. पण जर ही माहिती भरलीच नाही, अंडरटेकिंग आहे, आणखीन काय गोष्टी आहेत, वेगवेगळ्या प्रोविजन करता, वेगवेगळ्या रिफंड करता वेगवेगळे डॉक्युमेंट द्यावे लागतात. म्हणजे तो रिफंड मला द्यावा, मी त्या रिफंड घेण्याकरता एलिजिबल आहे, पात्र आहे, ह्यासाठी ते प्रूव्ह करण्याकरता काय डॉक्युमेंट द्यावे लागतात. ते सगळे दिलेत, सगळ्या गोष्टी प्रॉपर दिल्यात तर मग पुढे ते बघता येईल. पण जर का नॉर्मली भरताना जर चुकीच्या प्रकारे भरलं गेलं, हे 97A आता मॅन्युअल काय ऑप्शन होते त्याकरता हे दिलं आहे. आता काय होतं, सगळं ऑनलाईन होतं. RFD 01B हे विड्रॉ पण करता येईल. ॲप्लिकेशन केलं आणि मला कळलं की मी चुकीच्या प्रकारे भरलं आहे तर ते विड्रॉ करू शकतो. RFD 02 अक्नॉलेजमेंट आहे, प्रॉपर आहे, सगळं ओके आहे. अक्नॉलेजमेंट ही अक्नॉलेजमेंट आहे. आणि पुढे जाऊन डिफिशियन्सी मेमो इथे, मग इथे रिफंड ॲप्लिकेशन नंबर, दिस हॅज रेफरन्स टू युअर अबोव मेन्शन ॲप्लिकेशन फाईल सेक्शन 54, सर्टन डिफिशियन्सीज हॅव बीन नोटिफाईड बिलो. मग ती माहिती खाली द्यायची, म्हणजे हे रिजेक्ट नाही करत आहे, पण काही माहिती तुम्ही प्रॉपर भरलेली नाही आहे तर हे काय करा तुम्ही, यू आर ॲडवाइज टू फाईल अ फ्रेश रिफंड ॲप्लिकेशन आफ्टर रेक्टिफिकेशन ऑफ अबाउट डिफिशियन्सी. कळलं? एक प्रकारचं हे रिजेक्शनच आहे, पण प्रॉपर माहिती भरली नाही म्हणून आहे. आणि मग तो परत फाईल करेल, त्यात जी काही डिफिशियन्सी आहे त्या नसतील तर मग त्याला अक्नॉलेजमेंट जाईल आणि मग पुढे बाकी जे काय डॉक्युमेंट दिले त्या आधारावर ठरेल की त्याचं ॲप्लिकेशन रिफंडचं अप्रूव्ह करायचं का रिजेक्ट करायचं. आता ह्याच्यामध्ये 0 डेट्स सप्लाय जर केला असेल, सेक्शन 16(1) डिफाईन केलं 0 डेट सप्लाय मीन्स एक्सपोर्ट किंवा सेजर सप्लाय केला असेल तर ह्याच्यामध्ये 1ला दाखवलं आहे, 3B दाखवलं आहे, पण तिथे त्याला IGST नाही भरायचं. ITC रिफंड आहे. ITC रिफंडला जर एक्सपोर्ट झाला आहे, एक्सपोर्ट जर एक्सपोर्ट झाला आहे त्याचा प्रूफ डॉक्युमेंट कुठले द्यायचे ते दिले पुढे. जर एखाद्याने ॲप्लिकेशन केलं की मला ITC रिफंड पाहिजे, कुठला, मी जो एक्सपोर्ट केला आहे त्याचा किंवा सेजमध्ये सप्लाय केला आहे त्याचा, तर इमिजिएटली त्याला 90% प्रोव्हिजनल रिफंड हा 7 दिवसामध्ये द्यायचा. RFD 04. आता पुढे याल, 03 डिफेन्सी मेमो आहे, प्रोव्हिजनल रिफंड ऑर्डर. प्रोव्हिजनल रिफंड ऑर्डर, अमाऊंट ऑफ रिफंड क्लेम किती आहे, अमाऊंट ऑफ रिफंड क्लेम किती आहे बघा, 10% ऑफ द अमाऊंट क्लेम ॲज अ रिफंड बॅलन्स अमाऊंट. ओके. आता हे प्रोव्हिजनल रिफंड ऑर्डर 10% नंतर आहे ना, टू बी सँक्शन लेटर 90% अमाऊंट त्याला द्यायची. RFD 04 91(2) रूल आहे त्याचा. त्याप्रमाणे विदिन 7 days इश्यूड ऑफ RFD 02, RFD 02 इश्यूड झाल्यापासून 7 दिवसामध्ये 90% प्रोव्हिजनल रिफंड द्यायचं. आता कसं होतं की डिपार्टमेंट ही ऑर्डर काढते तेव्हा हे पैसे कोण देतं, तर हे पेमेंट जे केलं जातं याचा पेमेंट ॲडवाइस बनतो, आणि ही जी अमाऊंट आहे ही बँक अकाउंट ऑफ द ॲप्लिकंट मध्ये पाठवायची असते. तर पेमेंट ॲडवाइस बनतं आहे. आणि एक मिनटं,
ही गव्हर्नमेंटचा एक सिस्टम आहे, PFMS, पब्लिक फिनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम. The sanction refund amount as entered in the payment order issued by the central and state UT tax officer shall be disbursed through the public financial management system. म्हणजे इन्कम टॅक्सचा पण जो रिफंड आहे तो पण त्यांच्याकडे पैसे असतात, त्यांच्या थ्रू ते पैसे रिफंड दिले जातात. तर ऑन द बेसिस ऑफ कंसोलिडेटेड पेमेंट ॲडवाइस विच शॅल बी प्रिपेअर्ड ऑटोमॅटिकली बाय द कॉमन पोर्टल अँड सेंड टू PFMS. म्हणजे ही जी प्रोसिजर आहे पेमेंट करण्याची, ती त्या प्रकारे जाईल. प्रोव्हिजनल रिफंड जाईल, आता याच्यामध्ये असं आहे रिमेनिंग जी अमाऊंट आहे 10% ती नंतर पे करावी. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे की विथहोल्डिंग ऑफ रिफंड, म्हणजे जर का एखाद्याला गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काय देणं असेल तर ते अमाऊंट त्याला द्यायची नाही. आता इथे बघा ही ऑर्डर आहे, पेमेंट ऑर्डर, मग ही 90% अमाऊंट दिली, ऑर्डर जाईल, बँकेची डिटेल त्यामध्ये असतील, आणि हा जो रिफंड सँक्शन किंवा रिजेक्शन ही RFD 06 आहे, आणि ऑर्डर फॉर विथहोल्डिंग द रिफंड, की रिफंड त्याचा सँक्शन झाला आहे पण दुसऱ्या कुठल्या ठिकाणी गव्हर्नमेंटची लायबिलिटी तो देणं आहे, समजा इन्कम टॅक्सची देणं आहे आणि रिफंड GST मधलं आहे, तर ती अमाऊंट त्याची राखून ठेवली जाईल, रोखून ठेवली जाईल. वेन सँक्शन रिफंड अमाऊंट कम्प्लिटली ॲडजस्ट अगेन्स्ट अन आउटस्टँडिंग, समजा त्या वॅटमधले काही ड्यूज असतील, देणं आहे त्याला, रिकव्हरी प्रोसिडिंग चालू आहे, घ्या ॲडजस्ट करून तिकडे, म्हणजे जिकडे कुठे डिमांड त्याचं फायनल झालं आहे, रिकव्हरी चालू आहे, तो पेमेंट करत नाही आहे, तिकडे ती आपण ॲडजस्ट होईल. इफ PO satisfied that no, the refund is no longer liable to be withheld, release withheld, विथहोल्ड केला जाईल. पण समजा एखाद्या व्यक्तीला तो देणं नाही आहे, तो प्रूव्ह करेल की तुम्ही विथहोल्ड केलं आहे पण मी देणं नाही आहे, मला डिमांड आलं आहे, रिकव्हरी मी देणं लागत नाही, आणि त्यातून मग ते अपीलमध्ये गेला, तो ते केस जिंकला, त्याला रिफंड त्याला आता कुठलंही देणं नाही आहे, त्याने हे प्रूव्ह केलं तर विथहोल्ड केलं. म्हणजे एखादी जर केस पेंडिंग असेल, त्याचा निकाल यायचा असेल तर त्याला अमाऊंट दिली जात नाही, ती विथहोल्ड केली जाते. जर डिमांड फायनल झालं तर ती अमाऊंट कट करून बाकीचं पेमेंट केलं जातं, आणि जर ते फायनल झालं नाही तर विथहोल्ड केलेली अमाऊंट त्याला संपूर्ण दिली जाते. आणि जर एखाद्याचा तो रिफंड क्लेम करतोय, तो रिजेक्ट करायचा असेल तर पहिले त्याला काय करा, विचारा, इश्यू ऑफ नोटीस अमाऊंट क्लेम रिफंड होल ऑर एनी पार्ट नॉट ॲडमिशेबल नॉट पेएबल टू ॲप्लिकंट, रिजेक्ट का करू नये, आणि मग रिप्लाय करेल तो विदिन 15 days फ्रॉम द RFD 08, आणि त्यानंतर मग पुढे त्याचं रिजेक्ट किंवा जे रिजेक्शन आहे ते आणि सँक्शन दोन्ही RFD 06 मध्येच आहे. रिफंड सँक्शन किंवा रिजेक्शन दोन्ही त्यामध्येच RFD 06. हां 06 मध्ये, हां तोच आहे. मी त्यात काही शब्द वापरलेत ना की पहिले रिजेक्ट करायचे तर मग तिथे तसं येईल. आता इथे हा जो रिफंड आहे 0 डेट सप्लायचा, त्यामध्ये सगळं क्लिअरिटी असते की हा रिफंड ही अमाऊंट द्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे, 90% लगेच देऊन टाका. म्हणजे 7 दिवस का ठेवले की बरेच ॲप्लिकेशन आहेत, मग अधिकाऱ्यांना थोडा वेळ लागतो म्हणून 7 दिवस ठेवले, त्यात फार काय बघायला नाही आहे. पण जिकडे कॉम्प्लिकेटेड केसेस आहेत तिकडे 60 दिवसाचा रिफंड ठेवला आहे, मग तिकडे ते 60 दिवस, आणि त्यात पण असं ठेवलं आहे की तुम्ही 45 दिवसामध्ये, म्हणजे गव्हर्नमेंटचं सर्क्युलर असं आहे की डिपार्टमेंटनी 45 दिवसामध्ये आपली कार्यवाही करावी, आणि ते पैसे मग जे पुढचे डिपार्टमेंट आहे PFMS त्यांना पाठवावे, मग त्यांना पेमेंट करायचं, मग त्यांना वेळ मिळायला पाहिजे. म्हणजे ॲक्च्युली टॅक्सपेअरला 60 दिवसामध्ये पैसे पोचले पाहिजे
तर 45 दिवसामध्ये डिपार्टमेंटने काम करावं आणि मग पुढे ती अमाऊंट ते रिलीज करतील. त्यांच्याकडे पैसे आहेत, गव्हर्नमेंटचं नाही डिपार्टमेंट. When tax in case zero date supply, the refund is made as following. When taxpayer claim refund of monies arising out of export of goods services, then an authorized officer can issue a provisional refund RFD 04 मध्ये of an amount 90%. Okay, such a provisional refund can be made when the taxpayer has not prosecuted for evading tax. कुठे त्यांनी टॅक्स चोरी केलेली नाही आहे. 250 लाख ओव्हर अ पिरियड ऑफ 5 वर्ष, 5 वर्षामध्ये. म्हणजे असे कोणतरी टॅक्सपेअर आहेत त्यांना गव्हर्नमेंटला हा रिफंड द्यायचा नाही आहे, म्हणून त्यांनी या प्रकारे प्रोव्हिजन केले. बाकीच्यांना रिफंड मिळतो, यांना नाही मिळत. हॅज अ नो अपील ऑर रिव्ह्यू पेंडिंग विथ रिस्पेक्ट ऑफ रिटर्न 91A. आणि दुसरं एक आहे, एक कन्सेप्ट आहे अनजस्टली इनरिच. म्हणजे ज्याचा टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा आहे आणि तोच रिफंड घ्यायला हकदार आहे, त्यालाच मिळाला पाहिजे. पैसे भरलेच वेगळ्या माणसाने आणि रिफंड वेगळा माणूस घेतो, हे होता कामा नये. म्हणून इफ द क्लेम क्वालिफाईज फॉर रिफंड देन अन ऑर्डर शॅल बी पास टू द एक्सटेंट ऑर इफ इट मीट्स द क्रायटेरियन फॉर बीइंग अनजस्टली इनरिचिंग द टॅक्सपेअर देन द अमाऊंट शॅल बी ट्रान्सफर टू द कन्झ्युमर फंड. म्हणजे जर चुकीचा माणूस रिफंड घेत असेल, म्हणजे गव्हर्नमेंटकडे जो टॅक्स जमा आहे तो टॅक्स देणं लागत नाही आहे टॅक्सपेअर, पण जो रिफंड मागतोय तो रिफंड घ्यायला हकदार नसेल, म्हणजे टॅक्स भरला वेगळ्या व्यक्तीने आणि रिफंड मागतोय वेगळा व्यक्ती, हे जर असेल तर तो कन्झ्युमर वेलफेअर फंडमध्ये जाईल. आणि जो व्यक्ती रिफंड क्लेम करतोय तो इलिजिबल असेल तर त्याला रिफंड मिळेल. आता त्यामध्ये बघा रिफंड इन्क्लूड्स काय फॉर द पर्पज ऑफ सेक्शन 54. त्यामध्ये एक्सप्लेनेशन आहे खाली. त्यात दिले की रिफंड इन्क्लूड्स रिफंड ऑफ टॅक्स पेड ऑन zero date supplies of goods, services or both, or on input services used in making such zero date supplies, or refund of tax on the supply of goods regarded as deemed export, or refund of unutilized input tax credit as provided under section 54(3). म्हणजे रिफंड कसला मिळेल हे दिलं आहे. रिफंड इन्क्लूड्स काय काय येईल तर डीम एक्सपोर्टचा पण रिफंड मिळेल, ITC ITCचा रिफंड मिळेल जे दिलेलं आहे 54(3) मध्ये, आणि जेवढे सप्लायचा रिफंड मिळेल. आता याच्यामध्ये रिफंड 2 वर्षामध्ये दिला जातो, 2 वर्षामध्ये. मग रिलिव्हंट डेट हा कन्सेप्ट आहे की रिलिव्हंट डेट म्हणजे 2 वर्षाचा रिफंड मिळेल त्या डेटपासून. मग जे ट्रान्झॅक्शन वेगळी ट्रान्झॅक्शन असतील त्यातनं ती रिलिव्हंट डेट कशी फाइंड आउट करायची, कुठल्या डेटपासून कुठल्या डेटपर्यंत. त्याकरता रिलिव्हंट डेट एक्सप्लेनेशन 2 ऑफ सेक्शन 54 पेज नंबर 24-25ला दिलं आहे. मी याला इथे क्लिक कराल तर तुम्हाला ते मिळेल की रिलिव्हंट डेट हा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. रिलिव्हंट डेट काय, 2 वर्ष रिलिव्हंट डेट म्हणजे जी घटना घडली आहे रिफंड कधीपर्यंत घेता येईल. जसं तुम्ही ऑर्डर, जसं डिमांड ऑर्डर काढायची असेल, डिमांड रिकव्हरी करायची असेल तर 3 वर्ष पिरियड दिला आहे, फ्रॉड केसमध्ये 5 वर्ष दिला आहे. तसं रिफंड कधीपर्यंत घेता येईल तर रिफंड बनत होता की रिलिव्हंट डेट. तर रिलिव्हंट डेट मग हे टेबल आहे, कुठली केस आहे हे तुम्ही रीड करून या, तुम्हाला सोपं जाईल. पुढच्या क्लासला मी हे घेईन तेव्हा. 1 केस, 2 केस, 3 केस, कुठला केसचा रिफंड मिळतो त्यामध्ये ह्या केस तुम्ही वाचल्या तर रिलिव्हंट डेट काय, कुठल्या डेटपासून त्याला रिफंड मिळणार 2 वर्षामध्ये. ती 2 वर्ष होऊन गेली नंतर जर ॲप्लिकेशन आलं तर रिफंड नाही मिळणार. एक रिलिव्हंट डेट महत्त्वाची आहे. दुसरं आणखी महत्त्वाचं काय आहे तर डॉक्युमेंटरी इव्हिडन्स काय असावे. डॉक्युमेंटरी इव्हिडन्स काय असावे 89(2) मध्ये दिलं आहे. डॉक्युमेंटरी इव्हिडन्स कसला रिफंड आहे, ऑन अकाउंट ऑफ रिफंड कसला आहे ती यादी दिलेली. ही यादी आहे. एक डॉक्युमेंटरी इव्हिडन्स तुम्हाला चेक हेच करायचं, लक्षात घ्या.
तुमच्याकडे रिफंडचं ॲप्लिकेशन जेव्हा येईल तुम्हाला चेक काय करायचं आहे, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि याच्या खाली बघा रिलिव्हंट टॅक्स पिरियड दिलं आहे. ॲप्लिकेशन 2 वर्षामध्ये आलं आहे आणि जे डॉक्युमेंट्स आहेत त्याप्रमाणे डॉक्युमेंटमध्ये काय चेक करायचं आहे ते कळलं एकदा का. बाकी काय होतं, सिस्टम अमाऊंट कॅल्क्युलेट करून दिली आहे सिस्टमने, फक्त अप्रूव्हच करायचं. बेसिस ऑन डॉक्युमेंट जो ॲप्लिकेशन करतो आहे तो इलिजिबल आहे की नाही रिफंडचा, आणि त्या डॉक्युमेंटप्रमाणे त्याला रिफंड बनतो की नाही, म्हणजे रिफंड बनतो की नाही आणि जो रिफंड मागतोय त्याला रिफंड द्यायचा की नाही, तो इलिजिबल पर्सन आहे की नाही, पात्र व्यक्ती आहे की नाही, बस हेच बघायचं. यात काही अवघड नाही, वाचत तुम्ही गेला तर कळत जाईल. फक्त तुम्हाला मी जे असे कन्सेप्ट आहेत की जे अडतात ते सांगतो फक्त. डीम एक्सपोर्ट काय, बरोबर आहे. डीम एक्सपोर्ट काय, तर याच्याच करता रूल केला आहे 89(4)A, रिफंड बेनिफिट अंडर रूल 89(4)A, नोटिफिकेशन नंबर आहे. आता डीम एक्सपोर्ट डिफाईन केलं आहे सेक्शन 2 बघा, क्लॉज 39 सांगतो की डीम एक्सपोर्ट मीन्स सच सप्लाईज ऑफ गुड्स ॲज मे बी नोटिफाईड अंडर सेक्शन 147. म्हणजे हा क्लॉज 39 तुम्हाला ढकलतो 147ला. मग तुम्ही सेक्शन 147 जेव्हा काढाल, द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल नोटिफाय सर्टन सप्लाईज ऑफ गुड्स ॲज डीम एक्सपोर्ट. नोटिफाय करू सर्टन सप्लाईज ऑफ गुड्स ज्याला आम्ही डीम एक्सपोर्ट म्हणू. वेअर बघा आता काय, वेअर गुड्स सप्लाईड डू नॉट लिव्ह इंडिया. तुम्ही माझ्याकडे गुड्सची ऑर्डर केली, मला हे गुड्स प्रोव्हाइड करा. आता माझ्याकरता काय, वेअर गुड्स सप्लाईड डू नॉट लिव्ह इंडिया अँड पेमेंट फॉर सच सप्लाईज आर रिसिव्ड आयदर इंडियन रुपीज. तुम्ही मला सांगताय तुम्हाला पेमेंट आम्ही इंडियन रुपीजमध्ये करू किंवा कन्व्हर्टेबल फॉरेन एक्सचेंजमध्ये करू. इफ सच गुड्स आर मॅन्युफॅक्चर इन इंडिया, म्हणजे मी मॅन्युफॅक्चरर आहे, मी गुड्स मॅन्युफॅक्चर करतो कुठे, इंडियामध्ये. गुड्स भारताबाहेर जात नाहीत आणि पेमेंट कसं येतं, इंडियन रुपीजमध्ये किंवा कन्व्हर्टेबल फॉरेन एक्सचेंजमध्ये. आणि माझे ते गुड्स आहेत ते नोटिफाय केले डीम एक्सपोर्ट म्हणून. माझे गुड्स नोटिफाय आहेत डीम एक्सपोर्ट म्हणून. मी मॅन्युफॅक्चरर आहे आणि मी इंडियाच्या बाहेर गुड्स पाठवत नाही, इंडियामध्येच सप्लाय करतो. आता याच्यामध्ये असे कुठले गुड्स नोटिफाय केले, सप्लाय ऑफ गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट ॲडव्हान्स ऑथोरायझेशन. दुसरं, सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स ऑथोरायझेशन. म्हणजे हा एक वेगळ्या प्रकारचा परवाना आहे, हा एक परवाना आहे वेगळ्या प्रकारचा. तसंच सप्लाय ऑफ गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट, ज्यांना तो परवाना आहे EOU युनिट म्हणून, त्यांना जर का गुड्स दिले मी, बघा तुमचं EOU आहे, EOU एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट. मी गुड्स मॅन्युफॅक्चर करतो, यस, मी तुम्हाला गुड्स सप्लाय करतो जे भारताबाहेर जात नाहीत, मला तुम्ही पेमेंट कराल आयदर इंडियन रुपीजमध्ये किंवा कन्व्हर्टेबल फॉरेन एक्सचेंजमध्ये. तर हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे कशामध्ये येईल, हे डीम एक्सपोर्टमध्ये येईल. थोडं बघा या केसमध्ये काय, मी तुम्हाला गुड्स ज्यावेळेस पाठवतो, मी तुम्हाला गुड्स पाठवले 10,56,000 याची कॉस्ट आहे. याच्यावर GST 18% असेल. याचा रिफंड मिळेल. याचा रिफंड कोण घेणार, मी तुम्हाला सांगितलं मला तुम्ही 10,56,000 द्या. जो रिफंड घ्यायचा GSTचा जो टॅक्स आहे तुम्ही देऊ नका, फक्त गुड्सचे पैसे द्या. जे 18% मला भरावे लागतील, LUT किंवा बॉन्ड असेल तरी याचा काय इकडे विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स सप्लाय करता येत नाही. मी तुम्हाला लोकल सप्लाय करीन आणि सांगेन की मला गुड्सचे पैसे द्या, टॅक्स मी गव्हर्नमेंटला रिफंड घेईन, मी ॲप्लिकेशन करेन, मी रिफंड घेईन, मी भरीन टॅक्स आणि रिफंड घेईन. मी इथे कोण आहे, सप्लाय करतो, गुड्स भारताबाहेर आहे, म्हणजे टॅक्स काय लागेल, इंडिया स्टेट सप्लाय असेल CGST इंडिया स्टेटला IEC लागेल, तो कोण भरेल, सप्लायर भरेल. आणि सप्लायरला रिफंडसाठी ॲप्लिकेशन करता येईल. किंवा दुसरी केस,
तुम्हाला गुड्स हवेत, मी सांगेन बघा रिफंड तुम्ही घ्या, मला नाही बघायचं, मला त्यात पडायचं नाही. मी तुम्हाला सप्लाय देतो, मला तुम्ही इनवॉइसवरती मी टॅक्स लावीन, मला संपूर्ण पैसे मिळाले पाहिजे. रिफंडचं काय करायचं आहे ते तुम्ही करा. म्हणजे इथे सप्लायर आणि रिसिपियंट दोघांनाही रिफंड घेता येणार आहे. ते ठरवतील कोण रिफंड घेईल, त्याप्रमाणे रिफंड गव्हर्नमेंट त्यांना देईल. ॲडव्हान्स ऑथरायझेशन काय असतं बघा, लक्षात घ्या. पहिले हे वर दिलं आहे. ॲडव्हान्स ऑथरायझेशन means an authorization issued by the Director General of Foreign Trade under Chapter 4 of the Foreign Trade Policy 2015-20 for import or domestic procurement of inputs or pre-import basis for physical export. ते एक्सपोर्ट करणार आहेत, त्यांच्याकडे ऑथरायझेशन आहे. त्यांना जर का गुड्स सप्लाय केला तर हे काय झालं, ॲक्च्युली हे ते एक्सपोर्ट करतील, पण त्यांना जे इनपुट द्यायचं आहे त्यांना सप्लाय करतो आहे. तसंच एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स ऑथरायझेशन ज्याच्याकडे मीन्स अँड ऑथरायझेशन इश्यूड बाय द डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड अंडर चॅप्टर 5. हा चॅप्टर 4 आहे, हा चॅप्टर 5 आहे. फॉरेन ट्रेड पॉलिसीमध्ये फॉर इम्पोर्ट ऑफ कॅपिटल गुड्स फॉर फिजिकल एक्सपोर्ट, फिजिकली एक्सपोर्ट करण्याकरता इम्पोर्ट करावं, त्यांच्याकडे हे ऑथरायझेशन आहे. आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट मीन्स अँड एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट EOU और इलेक्ट्रॉनिक हार्डवेयर टेक्नोलॉजी पार्क यूनिट ESTP और सॉफ्टवेयर टेक्नोलॉजी पार्क यूनिट STP और बायोटेक्नोलॉजी पार्क यूनिट अप्रूव्ड इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन चॅप्टर 6 ऑफ द फॉरेन ट्रेड पॉलिसी. कळलं? म्हणजे या फॉरेन ट्रेड पॉलिसी अंतर्गत त्यांना काय मिळालं आहे, ऑथरायझेशन मिळालं. त्यांना जर भारतामधला एखादा मॅन्युफॅक्चरर जर सप्लाय करतो तर ते डीमेफिलमध्ये येतं. आता जेव्हा GSR 1 भरला जाईल तेव्हा ही माहिती कुठे जाईल? एक्सपोर्टसाठी 6A आहे ना. मी तुम्हाला प्रॅक्टिकल पॉईंट सांगितले का तुम्हाला थेरोटिकल पॉईंट वाचून कळण्यातले. GSR 1 मध्ये बघा 4A आपण जे दाखवतो, जे B2B सप्लाय दाखवतो तो 4A मध्ये काय येतो, सप्लाईज अदर दॅन अट्रॅक्टिंग रिव्हर्स चार्ज सप्लाईज मेड थ्रू ई-कॉमर्स ऑपरेटर. 4A 4B आणि 4C आहे ना. इकडे खाली मध्ये 6A एक्सपोर्ट आहे आणि 6B सप्लाईज मेड टू सेज आहे आणि 6C डीम एक्सपोर्ट आहे. आता 6Aला त्यांनी वेगळा कॉलम दिला आहे, बरोबर दिला आहे. पण 6B स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये एखादा युनिट जर माझं असेल तर मला GST नंबर घ्यावा लागेल. तसंच डीम एक्सपोर्टर भारतामधलाच आहे, त्याला पण GST नंबर घ्यायला लागेल. म्हणजे हे भारतामधलेच व्यक्ती आहेत. आणि जर तुम्ही GSR 1 काढून बघाल इकडे तर तुम्हाला इकडे बघा GSR 1 मध्येच इथे आहेच तुम्हाला 4A 4B 6B 6C दिसतं ना इकडे. म्हणजे इकडे सेज DE डीम एक्सपोर्ट इनवॉइसेस सगळे यामध्ये टाकायचे. आता जेव्हा इथे टाकायचे तेव्हा इथे ज्यावेळेस मी हे रेकॉर्ड ॲड करतो त्यावेळेस मला इकडे डीम एक्सपोर्टचा ऑप्शन टिक मार्क करायचा असतो. म्हणजे इथे डिपार्टमेंटला कळेल की जेव्हा ह्यांनी GSR 1 भरला आहे तेव्हा ह्यांनी डीम एक्सपोर्ट करता मी हा इनवॉइस दिला आहे हे सांगितलेलं आहे. रिफंड ॲप्लिकेशन जेव्हा येईल तेव्हा GSR 1ची मॅच होईल की नाही. डीम एक्सपोर्ट तुम्ही डीम एक्सपोर्ट काय रिफंड मागताय, GSR 1ला भरला आहे का, दाखवलं आहे का, हा टॅक्स दाखवला आहे.
3B GST भरला आहे का याचा? भरला आहे. रिफंड नंतर मागता येईल ना, पहिले दाखवायला तर पाहिजे इकडे डीम एक्सपोर्ट आहे. सेज सप्लाईज विथ पेमेंट, सेज सप्लाईज विदाउट पेमेंट, हे सगळे टिकमा. इथे जेव्हा मी नंबर टाकतो तर नंबर सेजमधला असेल तर हे ॲक्टिव्ह होईल, डीम एक्सपोर्टला असं काही सिस्टम चेक करत नाही आहे, त्यामुळे हा ऑप्शन ऑन ऑफ करता येतो, लक्षात घ्या. आणि जसा हा ऑन केला याच्यावर रिव्हर्स चार्ज नाहीच आहे, त्यामुळे हा ऑफ होतो. मी लिगल सर्व्हिस दिली तर टॅक्स रिसिपेंटला भरायचं आहे, मग मी हा ऑप्शन ऑन करेन. यातनं हे कळलं की रिसिपेंट टॅक्स भरणार आहे, सप्लायर नाही. ड्युटी आहे, ट्रान्सफर ऑर्डर आहे, ते 5% रिव्हर्स चार्ज घेतात, जीएसटी 1 भरतात, पण रिसिपेंट टॅक्स भरते हा ऑप्शन घेतात. मला डीम एक्सपोर्ट आहे, काय करायचं की मी त्यांनी जे 4 ज्यांना नोटिफाय केलेत त्यांना मी सप्लाय करतो. नोटिफाय कोणाला केलं आहे? हे 4 जे आहेत, नोटिफिकेशन नंबर 48 प्रमाणे सप्लाय ऑफ गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट ॲडव्हान्स ऑथरायझेशन, किंवा सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स, किंवा सप्लाय ऑफ गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन टू एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट. आणि चौथं काय? सप्लाय ऑफ गुड्स बाय बँक और पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग स्पेसिफाईड नोटिफिकेशन नंबर 50 अगेन्स्ट ॲडव्हान्स ऑथरायझेशन. यांना जर सप्लाय केला असेल तर इनवॉइस बनेल, टॅक्स लागेल त्याच्यावरती, तो टॅक्स जमा करायला लागेल. मी सप्लायर आहे, मला रिसिपेंट देईल किंवा देणार नाही, मला जीएसटी 1 मध्ये दाखवायचं आहे, ते टॅक्स पे करायचं. कळलं एवढं? कुठली माहिती व्हॅलिडेट करायची आहे, म्हणजे रिफंड कुठला आहे त्याच्याकरता काय चेक करायचं आहे हे तुम्हाला कळलं तर तुम्हाला कन्फ्युजनचं कारण राहणार नाही. Evidence which are required to produce by the supplier of deem export supplies for claiming refund. Notification number 49 यात दिलं आहे deem export which are required to be produced. Evidences which are required to be produced by the supplier of deem export supplies for claiming refund, namely, 1. Acknowledgement by the jurisdictional tax officer of the advance authorization holder or export promotion capital goods authorization holder, as the case may be, that the said deem export supplies have been received by the said advance authorization or export promotion capital goods authorization holder, or a copy of the tax invoice under which such supplies have been made by the supplier duly signed by the recipient of export oriented unit, आणि that said deem export supplies have been received by it. आता मी डीम एक्सपोर्ट करतोय, सप्लाय करतोय, रिफंड कोण घेतोय? सप्लायर घेतोय. and undertaking by the recipient of deem export supplies that no ITC on such supplies has been availed of by him. तो ITC घेणार नाही. आणि and undertaking by the recipient of deem export supplies that he shall not claim the refund in respect of such supplies, the supplier may claim the refund. जर मी सप्लायर आहे, मी जर का त्याला काय घेतोय, रिफंड घेतोय, तर मला तो सप्लाय झाला याविषयी एक प्रूफ पाहिजे. ITC घेणार नाही रिसिपियंट याचं त्याच्याबद्दल काय पाहिजे? अंडरटेकिंग पाहिजे. आणि दुसरं काय पाहिजे? अंडरटेकिंग की तो रिफंड घेणार नाही. ही डॉक्युमेंट सबमिट केली तर सप्लायरला डीम एक्सपोर्टचा रिफंड मिळतो. कळलं एवढं? थांबवा इथे. आता पुढचा विषय जो आहे तो मर्चंट एक्सपोर्टर्स. आता जे आपण डीम एक्सपोर्टला बघितलं, म्हणजे मी जीएसटी 1 जेव्हा दाखवला होता तर तिकडे सेजपर्यंत बोललो होतो. डीम एक्सपोर्टचा विषय रिफंडच्या वेळेला येईल तेव्हा आता मी तुम्हाला हे क्लिअर केलं की बाबा इथे बघा जो दिसतंय हे जे काय इकडे ऑप्शन आहे तो रिफंडसाठी सप्लायरला पहिले दाखवायला लागेल की मी ह्या सप्लाय करतोय
आणि मग जेव्हा तो रिफंड ॲप्लिकेशन देईल, म्हणजे हा रिटर्न जेव्हा, आता बघा तुम्हाला काय रिलिव्हंट पिरियड काय, टॅक्स जमा कधी केला, मग तुम्ही तिथे वाचाल जेव्हा रिलिव्हंट पिरियडमध्ये की रिलिव्हंट पिरियड काय याचा, कोणाचा, डीम एक्सपोर्टचा. कुठपासनं बघायचा रिलिव्हंट पिरियड. रिलिव्हंट डेट कशा करता, इन केस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स, in the case of supply of goods regarded as deemed export where a refund of tax paid is available in respect of the goods, the date on which the return relating to such deemed export is furnished. वन मध्ये दाखवला त्रिविध टॅक्स भरला, ज्या डेटला त्रिविध जी द डेट रिटर्न, इथे काय म्हटलंय, ड्यू डेट नाही म्हटलं, द डेट ऑन विच द रिटर्न रिलेटिंग टू सच डीम एक्सपोर्ट इज फर्निश. ज्या दिवशी त्यांनी रिटर्न फाईल केलं, मग टॅक्स भरला आहे, तिथपासनं 2 वर्ष बघायची. समजलं ना. तुम्ही जीएसटी 1ला दाखवला का बघाल, त्यांनी 3B कधी फाईल केलं बघाल, तिथपासनं ॲप्लिकेशन ज्या डेटला आलं आहे ते 2 वर्षाच्या आतमध्ये आहे हे बघाल. आणि जी डॉक्युमेंट दिलीत त्यांनी, आता इनवॉइस आहे तो किती अमाऊंटचा आहे, समजा 1 लाखाचा आहे, ईची किती भरला आहे 18,000, मग रिफंड किती अमाऊंटचा होईल, 18,000चा होईल. आणि जे अंडरटेकिंग आहे ते दिलं आहे रिसिपियंटनी की मी ITC घेणार नाही, रिसिपियंटनी लिहून दिलं आहे की मी रिफंड घेणार नाही, ते आहे त्या सप्लायरचा रिफंड प्रोसेस व्हायला हरकत नाही. म्हणजे जेव्हा समोर एक काम येतं त्याला काय काय पॅरामीटर आहेत ते चेक करायचे, सुरुवात कशी करायची आहे हे पहिले तुमचं क्लिअर पाहिजे. ठीक आहे, थांबूया.